एका गावाच्या टोकाला एक जुनी विहीर होती. गावकरी तिला सोन्याची विहीर म्हणायचे. पण त्या विहिरीत सोनं नव्हतं. ती नेहमी गोड स्वच्छ पाण्याने भरलेली असायची. गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी त्या विहिरीवरून पाणी आणायचा आणि नेहमी म्हणायचा, ही विहीर म्हणजे देवाची देणगी आहे. एके दिवशी गावात शहरातून एक व्यापारी आला. त्याने लोकांना सोन्याची विहीर म्हणताना ऐकलं आणि त्याला वाटलं इथे नक्कीच सोनं दडलं असेल. रात्री तो फावडा घेऊन विहिरीजवळ गेला. त्याने विहिरीभोवती खणायला सुरुवात केली. खणता खणता त्याने विहिरीची भिंतच कमकुवत केली. थोड्या वेळात माती घसरली आणि विहिरीत चिखल जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी गावकरी पाणी घ्यायला आले तर पाणी पूर्ण मळकट झालं होतं. सगळे चिंतेत पडले. रामूने आजूबाजूला पाहिलं तर खणलेली माती आणि फावडा दिसला. त्याला समजलं कोणीतरी लालसेपोटी हे केलं आहे. गावकऱ्यांनी मिळून विहीर साफ केली. भिंत पुन्हा बांधली. अनेक दिवसांनी पाणी पुन्हा स्वच्छ झालं. तो व्यापारी लाजून गाव सोडून गेला. जाताना रामू त्याला म्हणाला, तुला सोनं हवं होतं, पण इथलं खरं सोनं म्हणजे हे पाणी आणि आपली एकजूट आहे. व्यापाऱ्याला त्याची चूक समजली. त्या दिवसापासून गावकरी म्हणू लागले, जिथे समाधान आहे तिथेच खरं सोनं आहे. बोध: लालसेमुळे माणूस खरं धन गमावतो. समाधान आणि निसर्गाची कदर करणं हेच खरं सोनं आहे.